आणि आज दिवसभरात जो शाईचा मुद्दा गाजला, त्याचबरोबर पुढचे एक्झिट पोल या संदर्भात चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे प्रवक्ता अवधूत वाघ आपल्यासोबत आहे। अवधूतजी, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये। त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांची जी आहे त्याच्या प्रवक्ता सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे। सूरजजी, तुमचंही मी स्वागत करतो। शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आपल्यासोबत आहे। शायनाजी, तुमचंही स्वागत। आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता विकास लवांडे आपल्यासोबत आहे आणि ठाकरे समर्थक रेखा कोंडे देखील आपल्यासोबत आहे आणि यावेळेला माझे सहकारी स्वतः नरेंद्र कोठेकर देखील आहे। सगळ्यांशी आपण थेटपणे चर्चेला सुरुवात करतोय। सगळ्यात पहिले मी अवधूतजी, तुम्ही थेट स्टुडिओमध्ये आलेलात, मला तुमच्यापर्यंत यायचंय, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुमच्या बोटावरची शाई पुसली गेलेली आहे का आणि ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होताना दिसताय त्यासाठी मी थेट तुमच्याकडे येतोय। इतरही आपण मान्यवरांकडे जाणार आहोतच, मात्र तत्पूर्वी अवधूतजी, आज सकाळपासून एक आरोप होऊ लागलेला आहे निवडणुकांच्या बाबतीमध्ये, ज्या प्रकारे शाई बोटावरती लावण्यात आलेली आहे आणि ती शाई पुसली जाते, हा थेट तुमच्या विरोधकांनी आज दिवसभरात केलेला जो आरोप आहे त्या आरोपाकडे तुम्ही कसं पाहता? तुमच्या बोटावरची शाई गेली का? झूम करून दाखवा आहे की नाही आणि गेली की नाही ते पण दाखवा। मग हे आरोप प्रत्यारोप का होताना दिसतात? बघा, 1972 सालची गोष्ट आहे। आता तुमच्या समोर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आरोप केला की माझ्या बोटावरची शाई गेली, माझ्या पत्नीच्या बोटावरची शाई गेली। पहिली गोष्ट म्हणजे हे आपण का करायचं? एक आपण उमेदवार म्हणून, एक आपण नागरिक म्हणून, मतदार म्हणून ज्यावेळी आपल्या बोटाला शाई लागलेली आहे ती शाई पुसण्याचा प्रयत्न का करायचा, हा पहिला मुद्दा आहे। कमीत कमी त्या बोटावरची तरी शाई पुसली नाही पाहिजे होती। दुसरा मुद्दा आहे, 1972 सालची तुम्हाला गोष्ट सांगतो। ज्या काँग्रेस बरोबर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मेतकूट आहे आणि त्यांच्याच बरोबर मनसेचं मेतकूट आहे, हे आज तीन पक्ष मिळून या शाईवर आरोप करत आहेत। पण त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 1972ला ज्यावेळी इंदिरा गांधींनी सरसकट इलेक्शन जिंकल्या होत्या त्यावेळी त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, हा विजय गाईचा नाही बाईचा नाही तर शाईचा आहे। 1972 साली झालेले ह्या शाईचा प्रकरण आता 2026 पर्यंत पण म्हणजे यांची कॅसेट चेंज होत नाही, यांचे मुद्दे चेंज होत नाहीत। पराभवाला काहीतरी कारण हवं, ते कारण पण यांना नवीन शोधता येत नाही। तेच शाई, तीच मतपेटी, तोच ईव्हीएम, तेच बॅलेट पेपर, तेच पैसे, तेच खोके। मला असं वाटतं की उद्या ज्यावेळी निर्णय येतील, हे निर्णय जे नगरपालिका आणि नगरपंचायतीचे जे निकाल लागलेले आहेत त्याहून वेगळे लागणार नाहीत। त्यासाठी प्रीएम्प्ट करण्यासाठी, म्हणजे आपला पराभवाचं कारण हे प्रीएम्प्ट करण्यासाठी हा शाईचा मुद्दा आला आहे। त्याच्या पलीकडे ह्या मुद्द्याला काहीही महत्त्व देण्याचं कारण मला तरी वाटत नाही। बरं, विकास लवांडे यावेळेला आहेत, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता। विकास लवांडेजी, जे सत्ताधारी आहेत किंवा स्वतः आता आपल्याबरोबर अवधूत वाघ होते, त्यांची शाई पुसली गेलेली नाही आहे। निवडणूक आयोगही म्हणते की अशा प्रकारे शाई पुसली जात नाही, मात्र शाईचा मुद्दा आज दिवसभर गाजला। तुमचा अनुभव काय राहिला? आणि मुद्दाम आपण निवडून येणार नाही किंवा पराभवाचं खापर फोडण्यासाठी शाईचा वापर होणार, हा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे। विकासजी, त्यामध्ये विष्णूचे अवतार असलेले नरेंद्र मोदी यांचे भक्त असलेले संत म्हणा किंवा हनुमान म्हणा, अवधूत वाघ साहेबांनी आपली कॅसेट वाजवलेली आहे नेहमीप्रमाणे। उत्सित भावनेने बोलायचं आणि अवतारी पुरुष असल्यासारखं बोलायचं। त्यांना आज दिवसभरातल्या वेगवेगळ्या चॅनल्सवर चाललेल्या बातम्या दिसलेल्या नसतील कदाचित, त्यांनी बघितलेले नसतील, त्यांना बघायचं नसेल कदाचित की कॅमेरे जे माध्यमांचे त्या ठिकाणी पोहोचतायत। सगळ्या बूथवर महाराष्ट्रभर, धुळ्यापासून अगदी अमरावती पासून मुंबईपर्यंत, पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत एकाही महानगरपालिकेत निर्विवादपणे पारदर्शक पद्धतीने निवडणुकीचा प्रचार किंवा मतदान प्रक्रिया पार पाडल्याचं कुठेही दिसत नाही। आपल्या चॅनलवर आपणही दाखवतात शाई पुसली जाते की नाही। खरं तर निवडणूक आयोगावर संशय घेतल्यानंतर, निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोलल्यानंतर भारतीय जनता पार्टीला नाकाला मिरच्या का झोंबतात, त्यांना का ती टीका लागते? भारतीय जनता पार्टीची शाखा आहे का निवडणूक आयोग, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना, मतदारांना पडतोय। त्यामुळे या पद्धतीने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आपले निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालायचा, मग ते मतदार यादीतले गोंधळ असतील,
मतपेटीतले गोंधळ असतील, ईव्हीएम मशीन मधले गोंधळ असतील, प्रचारातले अगदी निवडणूक आयोग शेवटच्या क्षणी सांगतो रात्री 11 पर्यंत तुम्हाला प्रचार करता येईल. बर कुठली पद्धत आणली? आम्ही शाई लावली नाही का आमच्या बोटाला? अहो एक एक महिना शाई जात नव्हती काही केलं तरी. आम्ही मतदान केलेत ना. तुम्ही केले नसतील कदाचित, पण आम्ही मतदान केलेली आहेत. बोटाला लावलेली शाई एक एक महिना जात नव्हती. आता जर 5 मिनिटात बाहेर येऊन लोक अशी शाई पुसत असतील, सगळ्या प्रसार माध्यमावर त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि निवडणूक आयोग धमक्या देतोय की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. निवडणूक आयोग हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची शाखा बनलेला आहे. निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शक पद्धतीने निवडणुका होत नसल्यामुळे सामान्य कार्यकर्ते, बरं, सामान्य तुम्ही मतदारांचा निवडणूक विश्वास आयोगाच्या उडालेला आहे. पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करता. अवधूत वाघ उत्तर देतीलच जो तुम्ही आरोप केला त्याचा. मात्र यावेळेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांच्याकडे जाईल. सूरजजी, शाही संदर्भातला तुमचा स्वतःचा पर्सनल अनुभव काय राहिला? तुमच्या पक्षातही अशा प्रकारे बोटावरची शाई पुसली गेली का? आणि थेट आरोप जो आता लवांडेंनी केलेला आहे तो इतकंच सांगताना दिसतोय की निवडणूक आयोगाला हाताशी घ्यायचा आणि निवडणुका जिंकायच्या यासाठी सत्ताधारी हे सगळं काही करतायत आणि निवडणूक आयोग ते सांगतील तसं काम करताना दिसतंय. सूरजजी, शाहीच्या तक्रारी अनेक ठिकाणी आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही की शाही बोटावरची पुसली जाते. घरी गेल्याच्या नंतर जसं 2-3 उदाहरणं या ठिकाणी दाखवले गेले. मेन मुद्दा आहे शाही पुसण्याचा प्रयत्न का झाला, की बाबा तुम्हाला डबल मतदान करायचं होतं का, हाही प्रश्न त्या ठिकाणी या निमित्तानं डबल उद्भवतोय. मतदान होतंय तर नाही, असं जर काय कुणाच्या मनामध्ये काय हेतू काय ते पण स्पष्ट झालं पाहिजे. खरं तर शाई पुसणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे किंवा डबल मतदान करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. जर कुठं त्रुटी असतील तर त्या नक्कीच सुधारल्या गेल्या पाहिजेत. निवडणूक आयोगाने सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु या पद्धतीनं एक अशा छोट्या छोट्या गोष्टीचे इव्हेंट करून किंवा एक निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे पराभवाचं कारण शोधण्याचं काम चालू आहे असं मला वाटतंय. हे उद्याचं जी पराभव होणार आहे आणि त्या पराभवाची कारण आजपासून शोधण्याचं काम बरं हे विरोधकांकडनं चालू झालेलं आहे असं मला वाटतंय. बरं रेखा कोंडेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. रेखा कोंडे, दुबार मतदाराचा मुद्दा जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेला होता. ठाकरे समर्थक आहात आपण. रेखा कोंडेजी, तुमचा शाही संदर्भातला अनुभव काय राहिला आणि उद्या पराभव होणार आहे हे सूरजजी देखील छाती ठोकपणे जर सांगताय, त्या पराभवाचं कारण म्हणून शाहीला पुढे केलं जात आहे का? रेखा कोंडे, नमस्कार. नमस्कार. मुळातच विरोधक किंवा सत्तेतले आता जे म्हणतायत की आम्ही पराभवाला घाबरून हे बोलतो आहोत. बर तर पराभव झालाय का नाही याचा निकाल हा उद्या लागणार आहे. बरोबर आहे. त्याच्यावरती आता तुम्ही तुमचं मत का मांडत आहात, तुमच्यात एवढा आत्मविश्वास का भरलाय? हा आत्मविश्वास ईव्हीएम मुळेच ह्यांच्यात भरलेला आहे. कारण ईव्हीएम सुद्धा मॅनेज आहे आणि या ईव्हीएम मुळेच खरं तर यांचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय की आम्हीच निवडणुका जिंकणार आहोत. जिंकणार हरणार हे उद्या ठरेल. हे एक्झिट पोल किंवा इतर गोष्टी ठरवू शकत नाहीत. मुळात दुबार मतदार यादीवरती उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे वारंवार बोलत होते. त्यासाठी आंदोलनं घेतल्या गेली, त्यासाठी निवेदनं देण्यात गेली. मात्र आयोगानं याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. खरं बघायला गेलं तर आज मी पुण्यामध्ये प्रभाग 34 मध्ये मोडते आणि या प्रभाग 34 मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा राहतात. त्यांनी सुद्धा या संदर्भात तक्रार दाखल केली की बोटावरची शाई पुसल्या जाते आणि काही महिलांचे घोळके पुन्हा मतदानावरती जातात आणि तिथे शाई लावून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करतात आणि अशांना पकडण्यात आलं. जर असे प्रकार सगळ्याच ठिकाणी होत असतील तर याच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा की ही अगदी सरळपणे झालेली निवडणूक आहे. तर तसं झालेलं नाहीये. सगळ्याच मतदारांच्या ह्याच्यावरती प्रचंड गोंधळ दिसलेला आहे. ईव्हीएम मशीनवरती सुद्धा जे उमेदवार आहेत त्यांचे हे सुद्धा चुकीचे दिलेले होते की जे संख्या होत्या की अ ब क ड तर त्याच्यात सुद्धा घोळ केलेले होते. एक तासानंतर मतदान केंद्रावरती मतदान सुरू झालं. इतका सगळा गोंधळ या महानगरपालिकांच्या या निवडणुकांमध्ये दिसलेला आहे. म्हणजे तुमचा रोग थेट जो आहे तो निवडणूक आयोगाच्या कारभारावरती आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आपल्या सोबत आहे. शायनाजी, तुमचा अनुभव काय राहिला? मुंबईची जी निवडणूक आहे ती जास्त प्रतिष्ठेची होताना दिसतेय. पुण्यातून रेखा कोंडेंनी सांगितलं, त्याचबरोबर आम्ही आमच्या चॅनलवरती देखील रुपाली चाकणकर यांनी केलेली मागणी दाखवलेली होती. मात्र शायना एनसी जी,
थेट जर निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील, तर जे इमाने इतबारे मतदार घरातून बाहेर पडतात, मतदान करत असतात, त्यांना गृहीत धरलं जातंय का आणि निवडणूक आयोगाच्या बळावरच निवडणुका लढवल्या जातात, यावरती आज शिक्कामोर्तब होणार का? शायना एनसी. बघा, हे आहे माझं बोट आणि हे आहे, आम्ही पाहू खूप शकतो. प्रयत्न करते लाईव्ह डेमो देताय तुम्ही. आणि बघा निघाले का? तर असं डिफ्लेक्ट करायचं. तुम्ही बघितलं तर पूर्ण हे इलेक्शन मध्ये फक्त डिफ्लेक्शनरी टॅक्टिक्स कुठे कोणाला सांगायचंय की बघा लुंगी पुंगी रसमलाई असं कॉमेंट्री, तिथे त्यांनी ठरवलं की उद्या पराभव त्यांची हारच्या नंतर नक्कीच त्यांना काय एक्सक्यूज पाहिजे. तर एक्सक्यूज काय? हेच एक्सक्यूज असणार किंवा इलेक्शन कमिशनच्या एक्सक्यूज किंवा एक्सक्यूज आहे की तुम्ही नोट वाटवलं आणि त्यासाठी नोट वाटपच्या नंतर बघा आम्ही पराभव आणि आमचं पराभव. असं जे आहे ना, मला फक्त हे म्हणायचंय लोकांना की प्रजातंत्र, लोकतंत्र, लोकशाही तुमच्या चॅनलचं जे नाव आहे ते विश्वास ठेवा पब्लिक मध्ये आणि ते पब्लिक आणि जनता ठरवणार की तुमचं पुढे जाऊन काय आहे. आणि जे तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला चान्स भेटतील, परंतु नाही भेटणार आणि तुम्ही हे अंगात घेतलं की चला आम्ही काय एक्सक्यूज देऊ, आम्ही हे बोलू, आम्ही ते बोलू, असं नाही चालत. तर प्लीज बी मच्युअर इन अ डेमोक्रेसी. बरोबर आहे. लोकशाहीमध्ये खरं तर परिपक्वता सगळ्यांमध्ये असायला हवी. मतदार असेल, उमेदवार असेल किंवा मोठाले नेते असतील किंवा कुठलेही राजकीय पक्ष असतील, आपण सगळे समान आहोत याचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे का? आणि त्याच संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी नरेंद्र सरांकडे मी जाणारच आहे. मात्र तत्पूर्वी मतदान झाल्यावरती बोटावर लावलेली शाई सहजरित्या पुसली जात असल्याचे आरोप होताना दिसतात आणि हाच मुद्दा महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी गाजताना पाहायला मिळतोय. त्यावरून आणि सत्ताधारी विरोधकांमध्ये जे आरोप प्रत्यारोप आहेत ते आपण या डिबेटमध्ये देखील पाहिलेले आहेत. लोकशाही मराठीनं सुद्धा याचा रियालिटी चेक केलेला आहे. आमचा रियालिटी चेक काय सांगतोय ते आपण यावेळेला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. आमचीच असलेली ही सहकारी आहे, ती गेली, तिनं मतदान केलं आणि बऱ्याच काळानंतर तिनं देखील बोटावरची शाई पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय रिझल्ट येतोय तो आपण पाहूयात. आज सुरू असलेल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदारांच्या बोटांवर करण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा वाद निर्माण झालाय. मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या बोटांवर मार्करद्वारे लावण्यात येणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा दावा अनेकांनी केला होता. तसेच या निवडणुकीत पहिल्यांदाच मार्करचा वापर केला जात असल्याचाही आरोपही करण्यात येत आहे. याचा रिएलिटी चेक लोकशाही मराठी करते. हे मी केलंय मतदान, या माझ्या बोटावर लावलेली शाई, ही शाई लगेच पुसली जाते असा आरोप केला जातोय आणि याचा रिएलिटी चेक लोकशाही मराठी करते. यासाठी मी वापरते हा एसिटोन. या एसिटोनचा वापर नेलपेंट काढण्यासाठी केला जातो. ते एसिटोन मी आता मतदान केल्यानंतर माझ्या बोटावर लावलेली शाई काढण्यासाठी वापर करणार आहे. हे पहा, शाई पूर्णपणे निघाली आहे. मात्र त्यावर आता राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय. तसेच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2011 पासून मार्करचा वापर केला जात असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. त्यामध्ये ही शाई बोटाला लावल्यानंतर सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. या दरम्यान मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो. तसेच एकदा ही शाई वाळल्यानंतर काढता येत नाही असेही राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. स्पष्टीकरण काहीही असो, मात्र मार्करच्या वापराने वाद मात्र वाढलाय. बरं, हा रियालिटी चेक जरी आम्ही केलेला असला तरी एक गोष्ट मलाही स्पष्ट सांगावीशी वाटते की वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या बोटावर असलेली शाई काढण्यासाठी वेगवेगळे केमिकल्सचा वापर झाला. त्या मूळ मुद्द्याकडे न जाता मी थेट आता नरेंद्रजी आपल्याकडे येतोय. नरेंद्रजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक महिन्यांपासूनचं प्रिपरेशन सुरू होतं. सर्वच राजकीय पक्षांना थोडा कालावधी मिळाला की जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचं आणि निवडणुकीचं मतदान आपल्याकडे कसं खेचायचं याची रस्सीखेच सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये होती. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मात्र मला एक सांगा, मूळ लोकशाहीचा मुद्दा असतो की आपल्या स्वप्नातलं सरकार येणं, आपल्या
स्वप्नातला नगरसेवक आपल्या इथल्या रस्ते, गटारी, मीटर, नाले या गोष्टींसाठी तो कारणीभूत ठरत असतो. मात्र यावेळची निवडणूक एका वेगळ्या लेवलला गेल्याचं पाहायला मिळालं. आज अजून मतदान अनेक ठिकाणी पार पडतंय, तरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत असल्याचं पाहायला मिळतंय. सत्तेचं समीकरण कुठल्या दिशेला जाताना दिसतंय? खूप चांगला प्रश्न आहे. सत्तेचं समीकरण हे तुमच्याच प्रश्नामध्ये आहे की सत्तेचं समीकरण पुन्हा सत्तेकडेच जाते. आपण एक गोष्ट फक्त मी दुरुस्त करू इच्छितो की आपण रियालिटी चेक करत जरी असलो तरी निवडणूक आयुक्त वाघमारेंनी जे सांगितलं की तुम्ही तो प्रयत्न केला तर तो गुन्हा आहे, तर लोकशाहीने हे फक्त रियालिटी चेक ह्याच्यासाठी केलं की जे काही आरोप होत आहेत ते आरोप योग्य आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी हा रियालिटी चेक केला. याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा क्राईम करायचा नव्हता. आम्हीही सजग नागरिक आहोत, आम्हीही लोकशाहीचे पाईक आहोत, तर त्या दृष्टीने आपण हा रियालिटी चेक केला. आता तुम्ही तुमच्या प्रश्नाकडे येतो की सत्तेचं राजकारण करताना म्हणजे आपल्या दोघांसोबत हे सत्तेचे सगळे सहकारी बसलेले आहेत, ज्यांना प्रत्येकाला वाटतं की आपली सत्ता असायला पाहिजे. मुळात शाहीबाबत जे सकाळपासून जे समीकरण चालू होतं किंवा आरोप प्रत्यारोप चालू होतं, कोणत्याही पक्षाने कोणत्या पक्षावरती आरोप करण्यापेक्षा निवडणूक आयोग म्हणून जी स्वतंत्र यंत्रणा आहे ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, म्हणजे त्याच्यामध्ये सत्तेत असलेले पण आणि विरोधक असलेले पण, तर निवडणूक आयोगाकडनं काही त्रुटी राहू शकतात ना, जसं दुबार मतदार किंवा यादीमध्ये घोळ किंवा काही लोकांची नावं न बदलणे, एखादा माणूस जिवंत असेल तर त्याला मयत असणं, मयत असलेला माणूस जिवंत असणं, हे सगळ्या पक्षांसाठी एक घातकच असतं. प्रत्येक पक्ष त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्यापर्यंत जरी वापर करत असला तरी त्याच्यावरती म्हणजे निवडणूक आयोगावरती आरोप करणं म्हणजे सत्तेवरती आरोप नसतो तर तो त्या यंत्रणेवरती आरोप असतो. त्याच्यामधल्या असलेल्या त्रुटी, लोकशाही जर सक्षम असायला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं आपली लोकशाही सक्षम असायला पाहिजे, भारत हा एकमेव देश आहे जो जगामध्ये लोकशाहीचा पाईक आहे, तर ती सक्षम असायला पाहिजे. तर ती सक्षम असताना जी यंत्रणा आहे लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी काम करते म्हणजे निवडणूक आयोग, तर त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी, मानव म्हणून त्याच्यामध्ये त्रुटी असू शकतात, त्या त्रुटीवरती बोट ठेवल्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं एकतर राजकारण होण्याची गरज नव्हती. जर त्रुटी असेल तर ती मान्य करायला पाहिजे होती. याच्यामध्ये कुठले लूपहोल्स राहिले, जसं आयुक्तांनी सांगितलं मगाशी की केंद्रीय निवडणूक आयोग जी शाही वापरतात तीच शाही आम्ही वापरली, तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्फत गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे वर्षभरापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा असा कोणताही प्रकार आला नाही. मात्र आता शाही पुसणं, मी पुन्हा एकदा सांगतो, शाही स्वतःहून पुसणं हा गुन्हा आहे, तसा प्रयत्न कोणाही मतदारांनी करू नये. पण जर ती शाही पुसली जात असेल त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे जी शाही पुरवठादार कंपनी असेल किंवा ज्याच्याकडनं हे पेन मार्कर आले असतील त्याच्या त्रुटीकडे बघण्याऐवजी त्याच्यापासून जे सकाळपासून राजकारण चालू झालंय आणि सत्ताधारी म्हणतात की विरोधक आरोप करतात म्हणून विरोधक म्हणतात आम्हाला हरवणे, आपण हे सगळं बाजूला ठेवू. तर सत्तेचं तुम्ही जो प्रश्न विचारलात ना की हे सत्तेचं विकेंद्रीकरण सत्तेसाठी पण जे चाललेलं राजकारण आहे ना ते अयोग्य आहे. ज्या त्रुटी असतील त्या त्रुटीवरती एक सजग नागरिक म्हणून, एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सगळ्यांनी त्या त्रुटींकडे बघायला पाहिजे. विशालजी, बरोबर आहे. उघड्या डोळ्यांनी हे सगळं पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आज दिवसभरामध्ये आम्ही सगळ्यांनी जाऊन मतदान केंद्रावरती मतदान केलेलं आहे. अनेक उमेदवारांचं भवितव्य हे ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेलं आहे. अनेक ठिकाणी ही प्रक्रिया थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे काही बिघाड निर्माण झाल्यामुळे देखील सुरू असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत येत आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या मनामध्ये एक धडधड निश्चितच आहे की एक्झिट पोलचे अंदाज नेमकं काय सांगताय, उद्या सत्ता नेमकी कुठल्या राजकीय पक्षाच्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी पडणार आहे आणि मतदान भरभरून मतदारांनी नेमकं कुठल्या पक्षांना केलेलं आहे या संदर्भातला एक्झिट पोलचा सगळ्यात अचूक असा अंदाज हा लोकशाही आणि रुद्रचा एक्झिट पोल आपण पाहणार आहोतच. लोकशाही मराठीवर, उत्सव लोकशाहीचा या निमित्तानं आपण दिवसभरामध्ये कुठे कुठे कशा प्रकारे मतदान झालं, अनेक सेलिब्रिटी असतील, मान्यवर असतील, राजकीय पक्षांचे मोठे नेते मंडळी असतील, सगळे घराबाहेर पडल्या आणि थेटपणे त्यांनी आपल्या निवडणुकीचा मतदानाचा हक्क बजावलेला होता. पुन्हा एकदा मी या चर्चेकडे वळतोय. शायना एनसीजी, मी आपल्याकडे येईल. शायना एनसीजी, प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं की आपली सत्ता यावी, आपले नगरसेवक निवडून यावे आणि आपला महापौर हा महापौरपदी विराजमान व्हावा. मात्र अनेक ठिकाणी राड्याच्या काही घटना घडल्या, म्हणजे दुबार मतदानाचा मुद्दा हा चर्चेचा विषय ठरला. अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन्स असतील किंवा त्या ठिकाणी असणारे जे ईव्हीएम मशीन्स आहे त्यामध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी देखील आल्या. म्हणजे निवडणुकांवर निवडणुका होत आहे, आपण लोक अजूनही या प्रक्रियेला सरसावलेलो नाहीये असं समजायचं का, आणि म्हणून मग राडे आपल्याला पाहायला मिळतात का? शायनाजी, सर्वप्रथम मला हे सांगायचंय, लोकांचा वोट आणि कामावरती असतो. आता खूप लोक आहे जे मराठी माणूस बोलून त्यांना 25 मला सांगा
आदरणीय एकनाथजी शिंदे मी ठरवलं की मराठी माणूस म्हणजे गिरणी कामगार असो किंवा रमाबाई नगर मध्ये 17,000 घर द्यायचं किंवा स्थानिक लोकांना बीडीडी चॉल मध्ये परत आणायचंय किंवा अभिजात दर्जा जे मराठीला भेटलं आणि महाराष्ट्र एकमात्र असं प्रदेश आहे जिथे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदेनी हे कॉज चॅम्पियन केलं आणि आणि तुम्ही बघितलं तर फक्त हे नकारात्मक सोच तोडना फोडना मारेंगे पीटेंगे बटेंगे कटेंगे असं नाही चालत. आमची महाराष्ट्राची संस्कृती सभ्यता हे आहे की लोकांना एकत्र घेऊन आम्ही पुढे जाऊ. आणि आता जेनझीला पण तुम्ही विचारलं हा. तर ते तुम्हाला सांगतील की आम्हाला पाहिजे पर्यावरण मध्ये, आम्हाला पाहिजे एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये संशोधन आणि तिथे 17,000 कोटीचं हे ग्रीन इनिशिएटिव्हच्या जे पॅकेज आहे किंवा 5,000 इलेक्ट्रिक बसेस कार्बन इमिशन कम करायला आज जेव्हा बरोबर आहे शायनाजी, थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे तुमचा आवाज कमी अधिक प्रमाणामध्ये आमच्यापर्यंत येते, आपण लगेचच सुधारूया. रेखा कोंडेंना मला पुढचा प्रश्न करायचा जो शायना एनसींनी उपस्थित केला. मराठी अमराठी वाद असेल, नवीन जनरेशन जी येते त्यांच्या असलेल्या अपेक्षा असतील, यापेक्षा इतर मुद्द्यांवरच तुम्ही निवडणुका वळवल्या किंवा चर्चा झाली असं नाही का वाटत? मग मराठी अमराठीचा मुद्दा असेल, महापौर कोणत्या जातीचा धर्माचा किंवा कुठली भाषा बोलणारा असेल, तो हिंदू असेल का, अशा अनेक गोष्टींवरती चर्चा का करावी लागली? रेखा कोंडेजी, यावेळेला निवडणुकांचे मुद्दे नव्हते का, जसं शायना एनसी म्हणाल्या? नमस्कार. निवडणुकांचे मुद्दे घेऊनच आज आम्ही म्हणजेच उद्धव ठाकरे आणि मनसे राज ठाकरे हे युतीमध्ये महापालिकांच्या निवडणुकींना सामोरे गेले हा. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं हे महापालिकांसाठी असणारे ठळक मुद्दे म्हणजे लोकांचे महत्वाचे प्रश्न, लोकांच्या गरजा याच्यावरतीच पूर्ण निवडणूक ही आधारलेली होती आणि हेच आमचे प्रमुख मुद्दे होते. तरी सुद्धा आता त्या म्हणतायत की त्या मुद्द्यांवरती न बोलता मराठी मराठी याच्यावरच चाललं. मुंबईमध्ये मराठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे, कारण आज मुंबईमध्ये मराठी माणसाची परिस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे. मराठीसाठी किती हुतात्म्यांचं हे गेलेलं आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. असं असताना मुंबईमध्ये मराठी टिकवायची नाही का, मराठी माणसासाठी बोलायचं नाही का, तर हा मुद्दा सुद्धा निवडणुकीसाठी प्रमुखच आहे. कारण आज मराठी माणूस टिकला तरच मुंबई टिकणार आहे आणि जर मुंबईमध्ये महापौर हा मराठीच असला तरच मुंबईमध्ये मराठी जिवंत राहणार आहे. बरं, मग अवधूत वाघजी मला सांगा, मराठीला देशोधडीला कोणी लावलं? महापौर करू तर हिंदी महापौर म्हणजे काय, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. हा अवधूतजी उत्तर मुंबईकरांना देतील ना पडलेला याचं? प्रश्न आहे. अवधूतजी, मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असो, विकासाच्या मुद्द्यावर, गटर मीटर वॉटरच्या मुद्द्यावर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर लढल्या पाहिजेत. उगीच लुंगी हटाव पुंगी बजाव आणि एका अण्णामलईला रसमलई म्हणणं हे योग्य नाही. तुम्ही मला पण मग अण्णामलाईंच्या विषयाचं किंवा मुद्द्याचं तुम्ही समर्थन करता का? एका मिनिटामध्ये बोलू देत मला, बोला. संपू देत. हा संदीप उन्नीकृष्णन कोण होता? हा केरळाचा माणूस होता. तो शिकला कुठे? बँगलोरमध्ये शिकला. तो कुठच्या रेजिमेंटमध्ये होता? तो बिहार रेजिमेंटमध्ये होता. आणि शहीद कुठे झाला? मुंबईच्या जो अटॅक झाला मुंबईवर त्याच्यासाठी शहीद झाला. आता हा जो साऊथ इंडियन माणूस आहे संदीप उन्नीकृष्णन, त्यांना पण तुम्ही लुंगी हटाव आणि पुंगी बजाव म्हणणार का? जो या मुंबईसाठी शहीद झाला त्या संदीप उन्नीकृष्णनला जर तुम्ही लुंगी हटाव पुंगी बजाव म्हणणार तर त्याचा अपमान होत नाही का? या देशासाठी, या मुंबईसाठी शहीद झालेला केरळाचा माणूस असला तर तो आम्हाला प्रिय नाहीये का? त्याचा आम्हाला अभिमान नाही वाटला पाहिजे का? आणि तुम्ही शेवटी भाषावाद आणता. या कुठच्या इलेक्शन्स आहेत? या रोडच्या आहेत, या पाण्याच्या आहेत, या शाळेच्या आहेत, या आरोग्याच्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही कधी भैया म्हणता, तुम्ही गुजरात्यांची चाटू नका म्हणता, तुम्ही कधीतरी साऊथ इंडियन लोकांना शिव्या देणार, लुंगी हटाव पुंगी बजाव. मी मगाशी तुम्हाला सांगितलं 1972 सालची गोष्ट सांगितली की हा विजय गाईचा नाही, बाईचा नाही, शाहीचा आहे. आणि 1966 साली लुंगी हटाव पुंगी बजाव घोषणा झाली. त्या बाबा आदमच्या जमान्यामध्ये असलेल्या घोषणा 2026 साली काढल्या. याचा अर्थच असा की हे पक्ष अजून पुढे गेले नाहीयेत, हे मॅच्युअर झाले नाहीयेत. त्यांची बुद्धी 1966 मध्येच अडकलेली आहे. त्यावेळी मुंबईची परिस्थिती वेगळी होती, आताची मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. आणि जर अशा तऱ्हेने जवळजवळ 60 वर्षापूर्वी चाललेल्या इलेक्शनचे मुद्दे जर 60 वर्षानंतर ते जिवंत ठेवत असतील तर त्यांनी विजयाच्या अपेक्षा न केलेल्या बऱ्या. मला वाटतं गेली 60 वर्ष तुम्ही बिगरीमध्येच राहिलेले आहात.
तुम्ही इयत्तेमध्ये पण आला नाही, म्हणून मुंबईची जनता तुम्हाला विचारते तुमची इयत्ता कंची. बरोबर आहे, तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला. रेखा कोंडे, मी आपल्याकडून या संदर्भातलं उत्तर घेण्याआधी आता थेट सूरजजी आपल्याकडे येतो. सूरजजी, राष्ट्रवादी दुभंगली, पुन्हा एकत्र आली आणि मग पुणे महापालिका, पुणे पिंपरी चिंचवडसाठी संयुक्त असा तुम्हाला त्या ठिकाणी आपला जो आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची वेळ आली. अशा कुठल्या राजकीय अपरिहार्यता होत्या? पुण्यात न्याय वेगळा बघायचा, मुंबईमध्ये न्याय वेगळा बघायचा. विकास लवांडे, आपल्याकडे येण्याआधी मला सूरजजींकडून हे उत्तर अपेक्षित आहे. विशालजी, ज्यावेळेस महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जायचं होतं, त्यावेळेस तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यामध्ये एक निर्णय झाला. स्थानिक पातळीवर जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण महायुतीला प्रायोरिटी देऊयात. जास्तीत जास्त महायुतीमधल्या पदाधिकारी कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या माध्यमातून करूयात. जिथं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण म्हणा किंवा एक स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढूयात. आम्ही बऱ्याच ठिकाणी महायुती म्हणून लढतोय, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेले आहेत, काही ठिकाणी विरोधात आम्ही लढतोय. ह्याचा अर्थ तिथल्या स्थानिक पातळीवरच्या ऍडजस्टमेंट तशा पद्धतीच्या झाल्यामुळं त्या निवडणुका तशा झाल्या. कुठलीही राजकीय अपरिहार्यता नव्हती. आम्ही त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती पाहून तो घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळं या निवडणुकीला आणि राज्यातल्या महायुतीच्या जो आम्ही एकत्र आहोत त्याला या निर्णयाला वेगळं आपण पाहावं. हे निवडणुकीमुळं राज्याच्या महायुतीमध्ये किंवा एनडीए सरकारमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. आम्ही तिघही एकत्रितरित्या पुढे महायुती मजबूतीनं पुढे नेण्याचं काम, महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. ती आघाडी जी काही युती होती ती स्थानिक तिथल्या महानगरपालिकेपुरती मर्यादित राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केलेली ती युती होती. बरं, राजकीय परिस्थितीचा विचार करत असताना मतदारांना गृहीत धरता का विकास लवांडे? ह्याच्या काही चर्चा चाललेल्या आहेत. आता अवधूत वाघ ज्या पद्धतीने बोलतात, मी यांना एवढा आत्मविश्वास येतो कुठून असा प्रश्न सर्वांना पडतोय. अजून मतदान होण्याच्या पूर्वीच आम्ही ज्यावेळी बोलतोय तेव्हा निवडणुका प्रक्रियेने आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी, तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदा निवडणूक आयोगावर मोर्चा निघाला होता. 50 ते 60 हजार लोक, 70 हजार लोक रस्त्यावर उतरली होती मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्यावर. तेव्हा निवडणुका लागलेल्या नव्हत्या, हे लक्षात घ्या. काय मागण्या होत्या आमच्या? त्या मागण्या पूर्ण झाल्या का निवडणूक आयोगाकडनं? निवडणूक आयोग जर इथे सत्ताधारी पक्षाला तिथे प्रत्येक ठिकाणी क्लीन चिट देत असेल, आजच राज्य निवडणूक आयुक्ताचे जे काय आयुक्त आहेत वाघमारे साहेब, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुमच्याकडे आचारसंहिता भंगाच्या आज किती तक्रारी आल्या? त्या आयुक्तांनी सांगितलं फक्त एक तक्रार आली, एक. 29 महानगरपालिकेमध्ये कुठेही आचारसंहिता भंग झाला नाही असं निवडणूक आयोगाचे आयुक्त सांगत होते. आणि एका बाजूला जर आपण सगळ्या माध्यमांच्यातल्या बातम्या पाहिल्या, सगळे सोशल मीडिया जर चेक केला, तर सगळ्या निवडणुकीमध्ये कुठेही एकाही महानगरपालिकेमध्ये निर्विवादपणे, पारदर्शकपणे, निर्भय वातावरणामध्ये, विश्वासार्ह वातावरणामध्ये मतदान पार पडलंच नाही. मतदार याच्यातले घोळ मिटलेत का? नाही मिटले. निवडणुकीला कोण विजयी व्हायचे कोण नाही हा मुद्दा सोडून देऊ आपण. तुम्हीच विजय व्हा, तुम्हीच राहा अजून 60 वर्ष, आमचं काही बंधन आहे, पण निवडणुका तर पारदर्शक घ्या. खरं तर निवडणूक आयुक्त देशाचे जे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची जी निवड समिती आहे, त्या निवड समितीतनं जेव्हा सरन्यायाधीशांना काढून टाकलं आणि 2 पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेता अशी कमिटी केली, त्याच दिवशी या देशातला निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची शाखा बनलेला आहे. अवधूतजी, हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? अवधूतजी, मी विकास लवांडे आहेत आपल्याबरोबर. तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. त्याच्या आधी फक्त एक आठवण करून टाकतो. 7 वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये बोलताना या भारतातील सर्वात मोठे जाणकार नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी तिकडच्या मतदारांना आवाहन केलं होतं की या दिवशी इथे नवी मुंबईमध्ये इलेक्शन आहे, तिथे अमुक अमुकला मत द्या आणि त्यानंतर बोटावरची शाई पुसून आपल्या गावी जा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या अमुक अमुक उमेदवाराला मत द्या. म्हणजे हे त्यांनी, अहो साहेब जरा थांबा हो, तुम्ही बोलत असताना मी बोलत नाही. निवडणूक मी प्रश्न उपस्थित काय केलाय, तुम्ही बोलताय काय? निवडणूक आयोगाचे आयुक्त कमिटी का बदलली, सरन्यायाधीशांना का काढून टाकलं, याच्यावर बोला. मी तुमच्या घरी आलेलो नाहीये, तुम्ही मला सांगणार हे बोला आणि ते बोला. तर त्याच्यामुळे मी अहो लवांडे साहेब, आपण खूप मोठे आहात, आप महान आहात, आपण खूप महान ज्येष्ठ आहात, आपल्याला माझ्याहून जास्त अनुभव आहे,
मला माहिती आहे आपण खूप महान आहात, आपल्या पक्षामध्ये आपल्याला खूप आदर आहे, आपल्या मताला खूप तुम्हाला किंमत सुद्धा आहे, सतराच्या मला उचलत सगळं ठेवलंय. माहिती आहे. तर तुमच्या सगळे 17च्या उचलतात भारतीय जनता पार्टीचे लोक, ओरिजिनल भाजपाचे लोक फक्त 17च्या उचलतात. बरं, त्या मुद्द्याकडे मी येईलच ना. निवडणूक मला- आयोगावरती मला- प्रश्नचिन्ह मला- उपस्थित मला- झाले. अवधूतजी, तुमची शाखा असल्याचा विकास लवांडे थेट आरोप करतात. बोला. ज्यांनी स्वतः आपल्या मतदारांना दुबार मतदान करा म्हणून सांगितलं, राजकीय हे बोलू ज्या नका. निवडणूक पक्षाचे आयुक्ताबद्दल अध्यक्ष असं बोला. सांगतात त्या पक्षाचा प्रवक्ता आज दुबाराबद्दल बोलतोय. जाऊ द्यात, त्यामुळे त्यांना किती सिरियसली घेतलं विधानसभेमध्ये दाखवून दिलंय. बरं. 10 मध्ये आटपलेत ते, आणि त्यांचा पक्ष सुद्धा आता हा पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही राहिला. ते स्वतःचे अध्यक्ष ते पक्ष सोडून निघून गेले आणि त्यांनी दुसरा पक्ष काढलेला आहे. आता निवडणूक आयोगाबद्दल येऊया. जर मी निवडणूक आयोगाबद्दल बोलायला लागलो तर आमच्यावर अशी टीका होते की हे निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलतात आहेत आणि आम्ही का उत्तर देतो. तर त्याच्यामुळे निवडणूक आयोगाच्या विरोधात केलेल्या कुठच्याही आरोपाला मला उत्तर द्यायचं नाहीये. निवडणूक आयोग काय ते उत्तर देईल. परंतु जर तुम्ही मला असं विचारत असाल की निवडणूक आयोग आमच्या हातची बाहुली झालेली आहे, ते शक्य नाही, ते नाहीये. काय झालं होतं की इलेक्शनमध्ये अगदी इंदिरा गांधींपर्यंत चीफ इलेक्शन ऑफिसर ऑफ इंडिया हा असायचा. हा स्वतः पंतप्रधान अपॉइंट करायचा आणि सिंगल पार्टी होता, एक सिंगल माणूस होता, 2 किंवा 3 पण नव्हते, आणि तिकडे पॅनेल पण नसायचं. त्यावेळी विरोधी पक्ष नेत्याला पण विचारायचे नाहीत आणि त्यावेळी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पण विचारायचे नाहीत. हा सर्व प्रोगेटिव्ह आणि सगळा हक्क हा त्यावेळच्या पंतप्रधानांच्या हातात होता. आणि हे केवळ आणि केवळ ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान झाले तर त्यावेळी त्यांनी चीफ इलेक्शन कमिशन लवांडे येतो यांचं एक नाही तर 3घांचं पॅनेल केलं. आणि त्याच्यानंतर जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी केलेली प्रक्रिया आहे. ह्याच्या आधी हे काय करत होते, ज्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात ते स्वतः आपल्याला हवा तो चीफ इलेक्शन कमिशन बनवत होते. आणि ज्या चीफ इलेक्शन कमिशनने यांना इलेक्शन निवडून दिली त्यांना त्यांच्या नंतरच्या मंत्रिमंडळामध्ये रिटायर्ड झाल्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून घेतलेलं आहे. एवढंच नाही तर राज्यसभेला खासदार पण म्हणून घेतलेलं आहे. काय सांगता हो तुम्ही मला? बरं, विकास लवांडे यावरती बोलू इच्छित आहे. विकासजी, आता मला सविस्तर आपल्याकडून उत्तर हवं आहे. दुसरीकडे मी महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला उपस्थित केलेला होता की सूरज चव्हाण यांनी देखील जसं सांगितलं 2 महापालिकांमध्ये 2 वेगवेगळ्या भूमिका राष्ट्रवादीच्या पाहायला मिळतात. ज्या राष्ट्रवादीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला होता ती महापालिकांसाठी एकत्र येऊन आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करते. विकासजी, मला त्यावरही उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. बोला. मुळामध्ये देशाचा केंद्रीय जो निवडणूक आयोग आहे याच्याबद्दल मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी 14च्या पूर्वी कधीही पूर्वीचा जनसंघ असेल, नंतरचा भारतीय जनता पार्टी असेल, कधीही यांनी कुठेही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कुठेही भाष्य केलेलं नाही, आंदोलन केलेलं नाही, तक्रार केलेली नाही, कुठेही कधी तक्रारी नव्हत्या. कधीही TN सेशनचा काळ आठवा, लोकांना भीती वाटायची निवडणूक आयोगाची, इतका तो काळ होता. आज TN सेशनचं काळ आहे का? निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रक्रिया हे जे सांगतायत हे खोटं आहे. असं कधी नव्हतं. पहिल्या दिवसापासून 1950 सालापासून आतापर्यंत हे त्रिसदस्यच मंडळ होतं, कधीही 2 सदस्य नव्हतं. काही फेकाफेकी करू नका. त्याच्यामुळे 1952 साली पहिल्यांदा लोकसभेची इलेक्शन झाली तर 1950 साली निवडणूक आयुक्त तयार झाला. अहो, थोडा अभ्यास करून या, थोडा बाकी सगळं सोडा, थोडा अभ्यास करा साहेब, थोडा अभ्यास करा. बाकी थोडा अभ्यास करावं. 52ला इलेक्शन झाली तुम्ही म्हणताय 50 इलेक्शन. अरे काय तुम्ही भगवान विष्णूचे अवतार आहात मला माहिती आहे. परंतु निवडणूक आयोगाबद्दल कधीही कुणीही तक्रारी आतापर्यंत 70-75 वर्षात केलेल्या नव्हत्या. 70 वर्षामध्ये निवडणूक आयोगाचा कारभार हा पारदर्शकच राहिलेला आहे. कधीही तक्रार नव्हत्या. नंबर 1. नंबर 2, आपण जो प्रश्न विचारला दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात, तर मला आपल्याला नम्रपणाने सांगायचंय की 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणी वगळता बाकीच्या 27 ठिकाणी 26 ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. महाविकास आघाडी म्हणून जवळपास आम्ही 22 ठिकाणी एकत्र आहोत आणि इतर पक्षांच्या बरोबर आम्ही 4-5 ठिकाणी आहोत. त्याच्यामुळे फक्त राष्ट्रवादी, दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या त्या फक्त स्थानिक पुणे जिल्ह्यातल्या 2 महानगरपालिका आणि परभणी. बाकी सगळीकडे आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. दोन्ही पक्ष एकत्र आल्या
याची कोणीतरी बातम्या पेरून माध्यमांनी त्याच्यावर अनेक राईचा पर्वत करत राहिले. खरं तर आमच्या पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं होतं, जाहीरपणे सांगितलं होतं, मिटिंगा घेऊन सांगितलं होतं की ज्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, नगर परिषदेच्या असतील, आता उद्या जिल्हा परिषदेच्या सुरू होतील, त्या निवडणुकांच्या मध्ये स्थानिक पातळीवर त्या जिल्हाध्यक्ष, त्या शहर अध्यक्षांनी आपापल्या पातळीवर भारतीय जनता पार्टी वगळून इतर कोणाशी कशी आघाडी करायची स्थानिक पातळीवर निर्णय बरं, घ्यावेत. म्हणजे आणि या स्थानिक निवडणुका पातळीवरती स्थानिक निर्णय जरी पातळीवरच्या सोडले असतात. तरी देखील आम्हाला सत्तेत येण्यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं करण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांची असल्याचं थेट आणि स्पष्टपणे दिसतं. मात्र यावेळेला नरेंद्रजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. मूळ मुद्दा हाच होता की ब्रेकवर जाण्याआधी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आपल्याला सभांमधून किंवा एकमेकांविरोधात प्रचार करताना देखील पाहायला मिळाल्या. मात्र काही ठिकाणी जसं दुबार मतदानाच्या घटना घडताना दिसल्या, अनेक ठिकाणी बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप सुरू होता, अनेक ठिकाणी तर मतदान प्रक्रियेवरती देखील शंका उपस्थित केली गेली आणि तिथल्या केंद्रांवरती अक्षरशः राडा झाल्याचं पाहायला मिळालं. हे सगळं कोण करतं? राजकीय पक्ष, मतदार की उमेदवार की निवडणूक आयोग किंवा यंत्रणा? नेमकं आपण कुणाकडे पाहायचं? एक मतदार म्हणून किंवा माध्यम म्हणून आपण ह्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो मी की हे सगळं कुठे ना कुठे राजकीय पक्षच करत असतात. याचं कारण असं की दुबार मतदान कोण करायला लावतं, तर तिकडचा उमेदवार, तिकडचा जो कोणी असेल त्याचा कोणत्याही पक्षाचा माणूस. म्हणजे याच्यामध्ये कोणताही पक्ष अनभिज्ञ राहत नाही. कोणताही पक्ष आपण म्हणतो ना एकाला नावजायचं आणि एकाला काढायचं असं नाही. प्रत्येक ठिकाणच्या आपण जर तक्रारी बघितल्या तर आरोप प्रत्यारोप हे एकमेकांविरोधात आहेत. म्हणजे इथे कोणीतरी दुबार मतदान केलं असेल किंवा बोगस मतदान केलं असेल तर दुसरीकडे दुसऱ्या पक्षाने मतदान केलं असेल. जेव्हा तुम्ही सक्षम लोकशाहीसाठी सजग निवडणुकीला सामोरे जाता तेव्हा मुळात हे प्रकार तुम्हाला का करावे लागतात कोणत्याही पक्षाला? आपण जर विकासाच्या नावावरती निवडणुका करतो, इथे सगळ्याच पक्षांची मातबर मंडळी बसलेली आहेत. आपण जर विकासाच्या दृष्टीने हे सगळी निवडणूक लढवतो तर मग हे प्रकार कोण करायला लावतं? एखाद्या उमेदवाराच्या माणसाने, कार्यकर्त्याने हे जरी प्रकार केलेले असले तरी माझा थेट या सर्वांना एक प्रश्न आहे की हे कोण करतं आणि हे कशासाठी केलं जातं? जर निवडणूक जिंकायची असेल तर तुम्हाला तुमचा एक विश्वास असतो, आत्मविश्वास असतो. ज्या आत्मविश्वासाने आपण जेव्हा कोणताही पक्ष म्हणतो होय महापौर आमचाच बसणार, आम्हाला इतक्या जागा येणार, हे जेव्हा तुम्ही ज्या आत्मविश्वासाने म्हणता, तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर म्हणता, मग हे ज्याला आपण छुटपूट प्रकार म्हणू बोलीभाषेमध्ये, हे प्रकार करण्याची गरज कोणत्याही पक्षाला का लागते हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे. बरोबर आहे. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की राजकीय पक्ष आणि त्यांच्याकडूनच अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर खरोखर हा चर्चेचा आणि तितकाच आत्मचिंतनाचा विषय देखील आहे. बरं, आपण एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतोय, डिबेटही एका बाजूला करतोय, मात्र एका थोड्या वेगळ्या चर्चेकडे या सर्व मान्यवरांना मला घेऊन जायचं आहे. बरं, तुम्ही आपापल्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि प्रवक्ते म्हणून आमच्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहात. मात्र प्रथम एकच गोष्ट आहे, तुम्ही देखील सर्वसामान्य नागरिक आहात, तुम्ही देखील मतदार आहात आणि मतदानासाठी बाहेर पडलेला होतात. पुढचा प्रश्न कॉमन सगळ्यांसाठी आहे, मी आपल्याकडे येणारच आहे. मी सुरुवात रेखा कोंडे आपल्यापासून करतो. रेखाची अशी कुठली राजकीय अपरिहार्यता असते की राजकीय पक्षांना हे सगळं घडवल्याशिवाय राजकीय वातावरण तापतच नाही, मतदार राजा कुणाकडे जावा यासाठी तो तयार होत नाही? एक मतदाराच्या मनातून मला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत, अगदी थोडक्यात. रेखा कोंडे. मतदार म्हणून जर तुम्ही मला विचारलं तर एक मतदार आणि त्या भागाचा विकास, त्या भागातल्या समस्या सुटाव्यात हाच विचार प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये असतो की मी ज्या भागामध्ये राहतो तिथे पाणी 24 तास मिळालं पाहिजे, तिथले रस्ते खड्डेमुक्त असले पाहिजे, ट्रॅफिकची समस्या ही आज सर्वत्र आहे, ती ट्रॅफिकची समस्या सुटली पाहिजे. या सर्व मुद्द्यावरती मतदार खरं तर आकर्षित होतो की माझी समस्या कोण सोडवेल. तर खरं तर याच्यावरतीच काम करणं अपेक्षित आहे. आणि मुळातच हे मुद्दे बाजूला ठेवून वेगळ्याच मुद्द्यांवरती पुण्यामध्ये आणि पुण्यासह इतर महानगरपालिकांमध्ये जो काही रणकंद दिसलेला आहे तो फारच हास्यास्पद आणि वाईट होता. खरं पाहायला गेलं तर लोकांच्या मनातले प्रश्न काय आहेत, लोकांच्या अडचणी काय आहेत याच्यावरती विशेष भर दिला गेला नाही. मात्र सत्तेत बसून सत्तेच्या विरोधात किंवा सत्तेत एकत्र राहून वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यातच सगळे रंगलेले होते नेते. एवढंच चित्र या महानगरपालिकांमध्ये दिसलं गेलं आणि त्याच्यामुळे खरं तर सामान्य नागरिक मतदार हा नाराज झालेला आहे. आज टक्केवारी पाहिली मतदानाची तर ती मागल्या वेळेपेक्षा नक्कीच कमी आहे. हा परिणाम का झाला
याचं सुद्धा बरं, याचा आत्मपरीक्षण सारासार करणं विचार गरजेचं सर्वच आहे. राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. थेट आपण मान्यवरांकडे पुन्हा एकदा जाणार आहोत, कारण दिवसभरातले राडे आणि राड्यानंतर मात्र एक सर्वसामान्य मतदार म्हणून राजकीय पक्षांना हा केविलवाणा प्रयत्न का करावा लागतो. सूरजजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. एक मतदार म्हणून तुम्ही जाता आणि दुसरीकडे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून देखील आपण काम करता. मात्र आज राजकीय पक्षांसमोरची ही अपरिहार्यता का? जोपर्यंत वातावरण तापवलं जात नाही, विविध मुद्द्यांना हात घातले जात नाही, तोपर्यंत निवडणुका पार पडणार नाही, यावरती आता विश्वास ठेवायचा का? विशालजी, हे दोन गोष्टी आहेत. एकतरी तुमच्या प्रचारातले मुद्दे हे राजकीय वातावरण तापवत असतात आणि ग्राउंडवरची निवडणुकीच्या दिवशी जी परिस्थिती आहे, दोन उमेदवार जर तुल्यबळ असेल तर त्या ठिकाणी तशा पद्धतीची परिस्थिती उद्भवत असते. कारण ती प्रतिस्पर्धी तितक्या ताकदीची असतात, म्हणून तशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवत असते. कुठलाही राजकीय पक्ष आपल्या पदाधिकारीला बूथ कॅप्चर करा किंवा मैदानावरती उतरून मतदारांना एक वेगळं दहशतीचं वातावरण निर्माण करा, मला वाटत नाही की सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या, अशा पद्धतीचं प्रशिक्षण म्हणा किंवा संदेश म्हणा जे किंवा मेसेज जो द्यायचा तो असा कधीही कुठलाही राजकीय पक्ष देत नसतो. ही परिस्थिती का उद्भवते तर तिथले दोन प्रतिस्पर्धी तितक्या ताकदीचे असेल तर अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवत असते. हा. निवडणुकीच्या आधी प्रचारामधले जी मुद्दे असतात ती तुम्हाला एका वेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाण्यासाठी तशा मुद्द्यांचा वापर केला जातो. परंतु अशा कुठल्याही निवडणुकीच्या दिवशी कुठलाही राजकीय पक्ष मला वाटत नाही की अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवेल असं आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आदेश देत असेल असं मला वाटत नाही. बरोबर आहे. मात्र शायना एनसीजी, तुम्ही देखील अनेक प्रकारच्या निवडणुका आजपर्यंत लढवल्या. प्रत्येक पक्षामध्ये असताना त्या त्या ठिकाणी नेमकं कशा प्रकारे ही निवडणूक प्रक्रिया पार पडते किंवा पक्ष कशा प्रकारे तयारी करतात याचा तुम्हाला देखील अनुभव आहे. एक महिला मतदार म्हणून या घटनांकडे तुम्ही कसं पाहता? जसं कोल्हापुरातलं आपण आता दृश्य पाहिलं, कदाचित 8, 8:30, 9 वाजेपर्यंत देखील मतदानाची प्रक्रिया पार पडू शकते. महिलांची संख्या त्या ठिकाणी वोट देताना सर्वाधिक होती. राजकीय पक्ष बाजूला सारूयात, तुमचं पदही बाजूला आपण सारूयात, मात्र महिला मतदार असेल, युवा मतदार असेल किंवा कोणताही मतदार किंवा तुम्ही स्वतः मतदान करत असताना कुठल्या पक्षाला मतदान करता? म्हणजे मला पक्ष नकोय, मात्र कुठल्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी मतदान द्यायला हवं. कारण प्रत्येकच पक्ष सांगतो की आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही योग्य करणार, तुमच्या आयुष्याचं भलं करणार. प्रत्यक्षात ते होत नाही, ही देखील रियालिटी आहे. शायनाजी, मला दोन गोष्ट म्हणायचं आहे. ह्याच्या आधी तुम्ही विचारला की कोणता आहे इश्यूज. आता मुंबईमध्ये 25 वर्ष झाले आणि ते मुक्त मुंबई म्हणजे आहेच नाही. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेनी ठरवलं की फेज 1 आणि फेज 2 मध्ये 400 किलोमीटर कॉन्क्रिटाइज, जिथे युटिलिटी डक्ट्स, युटिलिटी टनेल्स, आणि ते संपलं आणि आता 1200 असं किलोमीटर्स ऑफ रोड्स आहे जिथे काय फोकसच नव्हते. तुम्हाला माहितीये की उबाटाच्या वेलमध्ये 26 लोक गेले जेलमध्ये आणि ते होते कॉन्ट्रॅक्टर्स, प्रशासन आणि ऍज अ मुंबईकर. कशासाठी हे परिस्थिती? आता तुम्ही स्विच ट्रीटमेंट प्लांट 70,000 कोटीचं हे जे बजेट आहे आणि एक स्विच ट्रीटमेंट प्लांट नाही, म्हणजे पर्यावरणाला घेऊन तुम्ही जितकी घाण आहे ते दर्यामध्ये टाकणार. आणि त्यानंतर आमची मोठी मोठी एक कल्पना की पोल्युशन आणि प्रदूषण वरती आम्ही फोकस करू. कसं करणार? त्यासाठी आमचे नेता एकनाथजी शिंदेनी 7 स्विच ट्रीटमेंट प्लांट्स, जिथे आमचं एकच लक्ष आहे की आपण एकत्र काम करू, मुंबईसाठी काम करू. आणि महिलांचं तुम्ही सांगितलं, मतदार म्हणून मला तुमचं मत हवंय. एसटी बस मध्ये पण कन्सेशन्स आहेत. तिथे कन्सेशन्स त्यांना हे पण आहे की तुम्ही काय तुम्हाला काम चालू करायचं आहे तर तिथे पण तुम्हाला चान्स भेटतील. आणि नक्कीच हे सगळं जे आहे ना ते आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. तर त्यासाठी मी नेहमीच हे म्हणते की तुम्ही करा तर करा पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स, डेव्हलपमेंट अजेंडा, कारण लोकांना हेच पाहिजे. बरोबर आहे, लोकांना तेच हवंय. एक मतदार म्हणून विकास लवांडे, ज्यावेळेला तुम्ही मतदान केंद्रावरती जाता, तुम्ही कुणालाही मत द्या, मात्र मतदार राजा हा सारासार विचार करत असतो. प्रत्येक राजकीय पक्षानं दिलेले जे त्यांना मतांसंदर्भातले दावे प्रतिदावे असतील किंवा त्यांना दिलेली आश्वासनं त्याची पूर्तता होते का याकडे देखील लक्ष लागलेलं असतं. मात्र आज राजकीय अपरिहार्यतेमुळे एकमेकांवरती टीका टिप्पणी
अनेक जण त्या ठिकाणी अनेक गोष्टींच्या मुद्द्यांना हात घालताना दिसतात. मात्र मतदार राजानं कुणाकडे पाहून मतदान करावं हा प्रश्न तुम्हाला एक सर्वसामान्य मतदार म्हणून नाही का पडत? प्रश्न असा आहे की आता जर आपण मागच्या 1 महिन्यापूर्वीच्या नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका कशा झाल्या, तिथे काय काय प्रक्रिया घडली ती पाहिली आणि आता महानगरपालिकेचं कालचं जे मतदान होतंय, तर काल दिवसभरातल्या बातम्या किंवा 2-3 दिवसातल्या बातम्या जर आपण पाहिल्या तर सर्रास दर फुटले होते. दर म्हणजे पुण्यातली बातमी अशी आहे की जी गुगल पे आणि फोन पे मर्यादा संपल्या, पुण्यात कॅशचा तुटवडा आहे. एका प्रसार माध्यमातल्या महत्वाच्या चॅनलची बातमी आहे, सविस्तर रिपोर्ट आहे त्याचा. बर. प्रत्येक महानगरपालिकेतला जर आपण आढावा घेतला तर कुठे 2,000चा भाव फुटला होता मताला, कुठे 5,000चा मताचा बाजार फुटला होता, काही ठिकाणी 10,000 सुद्धा मताला बाजार फुटलेला होता. जर 2,000, 5,000, 10,000, 8,000, 12,000 असा जर मताला बाजार फुटणार असेल तर कार्यकर्ता नावाची जी काही कन्सेप्ट असते ती कन्सेप्ट काही काळाने संपून जाईल. भांडवलदारच या निवडणुकांचा ताबा घेतील, राजकारणाचा सुद्धा धंदेवाईक लोक ताबा घेतील आणि कार्यकर्ता नावाचा माणूस निवडणुकाच लढवू शकत नाही. आजची ही कंडिशन आहे. बर. जर तुम्ही निवडणूक आचारसंहितेच्या मर्यादेत खर्च करायचं ठरवलं तर कुठला उमेदवार मला एक दाखवा महाराष्ट्रात, एक कोणत्याही पक्षाचा दाखवा की जो निवडणूक आचारसंहितेच्या खर्चाच्या मर्यादेत निवडणूक लढवतो. आहे का एखादा उमेदवार? तर नाही, हेच त्याचं उत्तर येतं. याचं कारण काय? कुठं पैसे खर्च होतात? खेळ पैठणीचा असेल, पर्यटन यात्रा असतील, हे कोणासाठी खर्च होतात? प्रचंड जेवणावळी असेल, वेगवेगळ्या प्रकारे खर्च जर तिथे केले जात असतील उमेदवारी मिळेपर्यंत आणि उमेदवारी मिळाल्यावर पुन्हा वेगळा खर्च आणि पुन्हा मतदानचं किती पाकिट पटवली. काल 2 दिवसातल्या सगळ्या चॅनलवर बातम्या येतो, पाकिट पैशाची पकडलेली लाईव्ह मीरा भाईंदर पासून धुळ्यापर्यंत सगळीकडे पुण्यात सगळीकडे बातम्या पैसे वाटल्याच्या आल्या. हे पैसे कोणाला वाटले? काय परदेशातल्या लोकांना वाटले का? तर त्याचं उत्तर नाही असंच येतं पुन्हा. म्हणजे काय? तर इथे आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका राहिलेल्या नाहीत. निवडणुकामध्ये भाषणं जरी नेत्यांची काही होत असली तरी मुद्द्यावर निवडणुका होतच नाहीत. आज 9 वर्ष झाली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर. म्हणजे देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच 9 वर्ष झालेले नाहीत. प्रशासक सगळीकडे आहेत. जिल्हा परिषदेला प्रशासक, महानगरपालिकेला प्रशासक. हे प्रशासक कोणाच्या अंडर काम करतात? तर सरकारच्या अंडर काम करतात. IAS ऑफिसर आहे ते सगळे. बर बर. त्यामुळे गेली 4 वर्ष तिथे प्रशासक काम करतंय. त्याच्या आधी महापालिका आणि जिल्हा परिषदा बहुतांश ठिकाणी अपवाद सोडल्या तर भारतीय जनता पार्टीची सत्ता तिथे होती. आणि आता निवडणुका लढवताना पुन्हा भारतीय जनता पार्टी स्वप्न काय दाखवती? आम्ही विकासासाठी करतोय, विकास करायचा आम्हाला. अहो, एक तरी स्मार्ट सिटी झाली का या देशामध्ये? एक तरी स्मार्ट सिटी सांगायला तरी, उदाहरणासाठी तरी नाही असं उत्तर येतं. मग इथे फक्त फेकाफेकी असते, मतदारांना प्रलोभन दाखवली जातात, आमिष दाखवली जातात, मतदारांना लाचार बनवण्याचा धंदा सर्रास नक्कीच सर्व विकास जी, पातळीवर सगळीकडे खरोखर आहे. सुरू मात्र आहे. मतदारांच्या दृष्टिकोनातून एकच आहे की आमची आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरातील विकास कामं कशी होतील यावरती सगळ्यांचा भर असतो. बरं नरेंद्रजी, आपण ऐकलं असेल आतापर्यंत की प्रत्येक राजकीय पक्षानं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अगदी 2 लाईनर्स मला आपल्याकडून अपेक्षित आहेत. ती म्हणजे अशी की यापूर्वी लोकसभा काय, विधानसभा काय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय, भारताची एक वेगळी परंपरा होती, वेगळ्या प्रकारचं राजकारण होतं. त्या राजकारणाला आता एक वेगळी कलाटणी मिळालेली आहे. जसं जेनझी पर्यंत आज जनरेशन येऊन पोहोचलेले आहेत, तशाच प्रकारे मतदानाच्या या प्रक्रिया किंवा मतदार राजा ज्या पक्षांना निवडून आणतोय त्या पक्षांच्या देखील वेगवेगळ्या जनरेशन आपल्याला पाहायला मिळतात का? आणि तशाच प्रकारे त्याच्या बदलणाऱ्या मतदानाच्या किंवा मतदान प्रक्रियेच्या परिभाषाही बदललेल्या आहेत का? नक्कीच मतदानाच्या परिभाषा बदललेल्या आहेत. आपण जर जो उल्लेख केला त्याप्रमाणे भारतामध्ये लोकशाही आणि भारताची एक परंपरा होती. त्यातही मी प्रामुख्याने सांगेन की महाराष्ट्राची एक उज्ज्वल परंपरा होती. आपण मतभेद करत होतो, मनभेद करत नव्हतो. पण आताच्या निवडणुकांमध्ये मनभेदांपर्यंत आणि टोकाचा प्रचार, म्हणजे या निवडणुकांमध्ये तर अक्षरशः एकमेकांचा बाप काढण्यापर्यंत गेलं, जी महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. आपण जर झेंझीला प्रामुख्याने प्रमोट करत असू, त्या दृष्टीने जर काही आपली पावलं उचलत असतील, विकासाच्या गप्पा सगळीच राजकीय पक्ष मारत असतील, तर आपण प्रचार कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा मुळात एक आब प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आला, म्हणजे आपण कोणालाही असं नाही म्हणत की भाजपने वाईट प्रचार केला, राष्ट्रवादीने वाईट प्रचार केला, पण जी भाषा निवडणुकांसाठी असायला पाहिजे ती यावेळेला मुळीच नव्हती. आपण जर विकासासाठी बोलतो, झेंझी अशा पिढीकडे बघतो, म्हणजे आपण आपल्या नंतरच्या पिढीला काय देणार.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने निवडणुका होत गेल्या त्या निवडणुकांनंतर आत्तापर्यंत आणि यापुढे होणाऱ्या निवडणुकांना आपण आपली परंपरा, निवडणुकीची जी परंपरा आहे, एक लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे, तो निवडून देत असताना ज्या पद्धतीचं राजकारण आज जात आहे, जसे आता आपल्या पॅनलमध्ये असणारे सहकारीच आपल्याला म्हणत आहेत की राजकारण आता बदलते, मग हे बदलणारं राजकारण कोण आहेत? याचे प्रतिनिधी कुठे ना कुठे तुम्ही आम्ही सगळीच जण आहोत ना. तर आपण आपली एक सजगता, आपल्याकडे आपण एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे की पुढच्या पिढीला आपण या निवडणुकीच्या माध्यमातून काय देणार आहोत, आणि हे आत्मचिंतन प्रत्येक पक्षांनी, माध्यमांनी आणि प्रत्येक मतदारांनी करण्याची गरज आहे, असं माझं म्हणणं आहे. मी आपल्याकडे येतो अवधूतजी यावेळेला. खरं तर आपण राजकीय पक्षांवरती आरोप प्रत्यारोप करून झाले, सर्व घटना घडल्या, निवडणूक आयोग जो आहे तो योग्य रीतीनं काम करतोय असं आपण म्हणतोय. मात्र अनेक मतदार आपल्या मतदानापासून ज्यावेळेला वंचित राहतात, सुजाता हे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण घेऊयात. मात्र अनेक जणांना अजूनही सेंटर्स सापडलेली नाही आहेत. मतदान कुठे करायचं हेही जर स्पष्ट होत नसेल तर मग मतदारांनी जायचं कुठे? बघा, मी या उदाहरणावर काहीच बोलणार नाही, निवडणूक आयोगाविरुद्ध काही बोलणार नाही. परंतु एक ज्यावेळी सिस्टीम असते त्यावेळी सिस्टीमने सगळंच गव्हर्नमेंटने करायचं आणि आपण काहीच नाही करायचं, अशी जर आपली समाजाची आणि लोकांची, मतदारांची मानसिकता असेल तर ती पण काही योग्य नाही. बघा, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्यावेळी एखादं मतदान केंद्र असतं ना, ते सहसा बदललं जात नाही. सहसा बदललं जात नाही. 1999 सालापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 26 वर्षामध्ये मी ज्या ठिकाणी मतदान करतोय ना, तिथेच मी मतदान करतो. आता ह्या बाई म्हणतात की गेल्या वेळी मी जिकडे मतदान केलं ते मला आठवत नाही. आता ह्याला काय बोलायचं? गेल्या वर्षी आपण जिकडे मतदान केलं ते मला आठवत नाही. तर त्यामुळे असे प्रातिनिधिक गोष्टी आणून आपण हे जनरलाइज केलं नाही पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही इकडे जे काही पॅनलमध्ये आहेत त्या सर्वांना विचारा. जर आपला एखादा ॲड्रेस असेल तर क्रमांक वर खाली होऊ शकतो. गेल्या वेळी माझा 197 अनुक्रमांक होता, ह्यावेळी तो 21 आलेला आहे. त्यामुळे अनुक्रमांक वर खाली होतो, पण बहुतेक वेळा बूथचा नंबर चेंज होत नाही. बरोबर. मात्र हे जनरलाइज करायला नको असं तुमचं मत आहे. बोला नरेंद्रजी. उदय साहेब, मी फक्त तुम्हाला एक म्हणतो, तुम्ही म्हणता हे जनरलाइज करू नका. आज तुमच्याच पक्षाचे गणेश नाईक नवी मुंबईमध्ये तेही स्वतः मतदार केंद्र शोधत होते. आता याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे गणेश नाईकांनी जर मतदार केंद्र शोधायला लागलं तर त्याचं फेल्युअर आहे. म्हणजे आपण यंत्रणावर बोलतोय, आपण यंत्रणावर हा मंत्री आहे, जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत, त्यांना जर मतदार केंद्र मिळत नसेल तर देयर इज समथिंग रॉंग विथ गणेश नाईक. त्यांच्याकडे, एक मिनिट, त्यांच्याकडे स्वतःकडे ज्यावेळी सत्ता आहे, स्वतः आमदार आहेत, एकदा नाही अनेक वेळा आमदार राहून चुकलेले आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा असल्यानंतर आज तुम्हाला सांगतो, काल एक नोट आली होती, रामभाऊ नाईक यांनी डिक्लेअर केलं होतं अमुक अमुक वाजता अमुक अमुक ठिकाणी मी या मतदारसंघात जाऊन मी वोटिंग करणार आहे. याचा अर्थ रामभाऊ नाईक हे 91 वर्षाचे आहेत. त्याने आधी ते बघितलं आपलं मतदारसंघ कुठे आहे, किती वाजता आपण जाणार हे त्यांना माहिती होतं. तर त्याच्यामुळे जर गणेश नाईकना माहीत नसेल तर तो गणेश नाईकांचा प्रॉब्लेम आहे, तो काही सिस्टीमचा प्रॉब्लेम नाहीये. कारण एवढ्या मोठ्या माणसाला, ह्या बाईचं तर आपण सोडून देऊया कारण ती एक सर्वसामान्य महिला आहे, तिच्याकडनं होऊ शकेल, पण गणेश नाईकांकडनं होत नसेल तर गणेश नाईकांची चूक आहे, ही सिस्टीमची चूक नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.